श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. इथे ना राजला बाहेर जायचं होतं आणि मलाही बाहेर जायचं होतं. त्यासाठी राजने टोपी घातली आणि ते घेतली मी. तर नंतर बघा राज इथे किती प्रेम उतू घालत आहे माझ्यावरती आज, कारण त्याला बाहेर जायचं होतं. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजेच आमच्या नवीन ब्लॉगमध्ये बरं का. तर कसे आहेत तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल आणि आम्ही पण खूप मजेत आहोत. पण राजची थोडीशी तब्येत ठीक नाहीये, है ना राज? पण राज बोलला मम्मा एकदा बाहेर जाऊन येऊ आपण, मग मी काळजी घेतो आणि माझी तब्येत पण ठीक होते असं राज बोलला. त्यामुळे आम्ही जातोय बाहेर. कसा वाटता तो पण नक्की सांगा बरं का. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा आमचा लुकाचा. तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे, त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो आणि तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो. जसे आम्ही आनंदी राहतो ना, तसं तुम्हीही खूप आनंदी राहा. राज, मी कशी दिसते? छान छान. तुझ्यापेक्षा छान दिसते मला टोपी, है ना? आपण बाहेर जायचं दोघं जण आज. मी तुम्हाला घेऊन नाही जाणार आहे आज. तुमची तब्येत ठीक नाही ना? ठीक आहे ना? काळजी घेणार ना आल्यानंतर? जायचं ना बाहेर आपण? मी हे टोपी घालू तुझी? तू काय घालणार? काय नाही घालणार मन राज. जातो आता मी आणि राज बाहेर. ओके, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. कसा वाटतो व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. ओके, व्हिडिओ कंटिन्यू करायचं बरं का शेवटपर्यंत पूर्ण. तर बघा फायनली आपण बाहेर आलेले आहोत आणि जर तुम्ही इथे गेला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी इथे कुठे आलेली आहे आणि तुम्ही पण इथे आले होते का. आले असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी कुठे आले आहे. तर मस्त असं आली मी आणि गणपतीची मूर्ती तर इतकी मस्त होती ना, जसं मंदिरमध्ये वगैरे असते तसं. ते मला तर खूप आवडली आणि राज पण खूप हॅप्पी झाला. गणपती बाप्पा इथे पण आहे असा राज म्हणत होता. तर मी माझ्या वर्कच्या कामामधून जेव्हा मला वेळ वगैरे भेटत असतो तेव्हा ते वेळ राजसाठी आणि माझ्यासाठी देते. तर तेच वेळ मला आज बाहेर जायचं होतं. तर खूप दिवस झाला मला तिथे जायचं होतं. फायनली मला आज तिथे जायचा योग आला आणि मी खरंच खूप हॅप्पी झाली. आणि आज होताही तसं स्पेशल डे दिवशी स्पेशल काही झालं तर ते आणखीन स्पेशल होऊन जातं. त्यासाठी आमच्यासाठी आज खूप स्पेशल आहे. तर मस्त एन्जॉय करते मी आता स्पेशल जेवण सोबत. रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये असं राज बोलत होता. रस प्यायला ये म्हणलं माय. मला खूप हसायला यायला लागलं होतं. तर स्पेशल जेवणाच्या स्पेशल थालीमध्ये काय आहे तुम्ही ते बघू शकतो. खूप सारे प्रकार होते, खूप सारी भूक पण लागलेली आणि असं ते बघूनच ना आता पूर्ण पोट भरलं असं काहीसं झालेलं. कारण खूप दिवस झाली माझी इच्छा होती तिथे जायची आणि जसं मी तिथे गेली ना ते बघूनच माझं खूप सारं पोट भरलेलं. तरी तुम्ही बघू शकतो स्पेशल असं जेवणाचं काय आहे. मस्त अशा पालकच्या पुरी वगैरे, चपाती आहे त्यासोबत आणि रस वगैरे हे सगळं काही स्पेशल झाले. मस्त जेवण केलं आम्ही सर्वांनी. तर आपण रील्स काढतो म्हणजेच आपण व्हिडिओज वगैरे काढतो म्हटलं ना, आपल्याला फोटोपेक्षा जास्त आवड व्हिडिओजमध्येच असते. माझं फायनली सांगायचं म्हणजे जर मी जाते ना बाहेर तर जास्त मला फोटोज वगैरे काढायचं काही सुचत नाही. अगोदरही मला जास्त फोटोजमध्ये आवड नव्हती, पण कधीतरी काढायची मी. पण आता ना व्हिडिओच्या याच्यामध्ये ना मी फोटो घ्यायचं विसरूनच जाते आणि नंतर म्हणते की व्हिडिओच्या याच्यामध्ये मी तिथे एक मला फोटो घ्यायचा होता तो विसरला, हे विसरला वगैरे असं मी बोलत असते. तर आता इकडे माझे चालू होते व्हिडिओज वगैरे आणि मला फोटोज वगैरे पण तिथे काढायच्या होत्या. खूप दिवस झालं ते तिथे ना चेअर आहे, तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही गेला असेल तर सांगा मी कुठल्या चेअरविषयी बोलते.
तर तिथे मस्त अशी चेअर होती, तिथे बसून मला राजसोबत फोटोज वगैरे काढायच्या होत्या. तर इथे मी फोटोज आणि व्हिडिओज दोन्हीही काढून घेतलेले आहेत. मस्त मनसोक्त असं जेवण झालं, मस्त एन्जॉय पण झालं आणि छान फोटोज वगैरे पण काढून झालं. त्यामुळे आणखीन खूप मी हॅप्पी झाली. तर आता मी फोटो कुठल्या विषयी म्हणत होते हे तुम्हाला लक्षात आलंच असेल बरं का. लातूरमधलं खूप प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे. मी डिटेलमध्ये नाही सांगणार आहे, पण किती मस्त आहे आतमधलं वगैरे तुम्ही पाहिलेलंच आहे. हे जर लुक पाहायचं असेल तर तिथे नक्की जा आणि तुम्हाला माहिती नसेल तर कमेंटमध्ये विचारा हे कुठे आहे ते तुम्हाला मी नक्की सांगेल. तर तिथे ना बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे चालू होतं. संध्याकाळचं टायमिंग होतं. सायलेंट वातावरण म्हटलं ना तरी चालेल, थोडंसं सायलेंटच होतं. आता पाठीमागं तुम्हाला नाव दिसलंय ते वाचून कमेंट नक्की करा बरं का. तर सायलेंट असं वातावरण होतं आणि म्युझिक पण मस्त असे चालू होते, म्हणजे सॉन्ग वगैरे. तर त्यामुळे मला इथे व्हॉइस ओव्हर करावा लागला. ओरिजिनल व्हॉइस काही मला देता नाही आलेला. तर इकडे राजचं चाललेलं एक वेळेस सोप दे बोलत होता, एक वेळेस साखर वगैरे असं चाललेलं. आणि मला जेवणानंतर ना सोप तर हमेशा घरी लागतच असते, पण हॉटेलमध्ये पण गेलं ना तर तिथे मस्त अशी सोप आणि वडी सोप मी मिक्स करून खात असते, ते मला खूप आवडतं. तर ना घरच्या पण जेवणानंतर ना मला सोप खायची खूप सारी सवय आहे. मी सोप भाजून वगैरे ठेवत असते, ते पण कशी भाजून ठेवते आणि त्यामध्ये काय काय ॲड करते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे बघू शकतो, मस्त असं लुक तुम्हाला दाखवलेलं आहे. हा कुठला आहे मला सांगा. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. खूप छोटासा व्हिडिओ आपण घेतलेला होता.